दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनाचं महायुती सरकारला खरंच सोयरसूतक नाहीये हे पुन्हा पुन्हा स्पष्ट होत आहे। अजितदादांच्या अपघाती मृत्यूला VSR कंपनीचं सदोष विमानच जबाबदार आहे असं आमदार रोहित पवार गेल्या अनेक दिवसांपासून अगदी ओरडून सांगतायत। त्याबाबतचे अनेक पुरावे सुद्धा त्यांनी दिलेत। मुंबई आणि बारामतीमध्ये VSR वर गुन्हा दाखल करण्यासाठी सुद्धा ते गेलेले। त्यातच DGCAने सुद्धा VSR ला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। अशा वेळी या कंपनीची किमान सखोल चौकशी होईपर्यंत तरी तिच्यावर महाराष्ट्रात बंदी टाकणं अपेक्षित होतं। मात्र अशा वेळी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वतः अजितदादांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सुद्धा अजूनही VSRच्याच विमानानं प्रवास करताना दिसून येत आहेत। आज नाशिकमध्ये झालेल्या एका कार्यक्रमाला जाण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी VSRच्या विमानातून प्रवास केलाय। यात त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते। दादांच्या अपघातानंतर VSR कंपनीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेत। त्यामुळे अशा प्रकारे जर का राज्याचे मुख्यमंत्री आणि स्वतः सुनेत्रा पवारही VSRच्या विमानानं प्रवास करणार असतील तर VSR कंपनीला राज्य सरकार आणि DGCAनं क्लीन चिट दिली आहे असं मानायचं का? एकूणच यावरून असंही दिसून येतंय की रोहित पवारांनी VSR विरोधात ढीगभर पुरावे दिले तरी त्याला केराची टोपली दाखवली जाणार आहे का? राज्याच्या एका उपमुख्यमंत्र्याच्या अपघाती मृत्यूच्या चौकशीचे असे वाभाडे काढले जाणार असतील तर तिथं या राज्यातल्या सामान्य जनतेने कायच अपेक्षा ठेवायची?